नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी सर्वांना. तर आज मी चाललो आहे अवनीला. आमची अवनी घेतली. तर उन्हाचा मोकार कडाका पडला आहे. तर मी गेलो होतो मोटर लावाय. मध्ये मध्ये लाईट जाते आणि अवनी असली ना तर त्याला पाण्याची लई गरज वाटते ना. पाण्याशिवाय अवनीच होत नाही. मग आता सारखा मोटर लावा जायचा आणि यावर्षी पाऊस आमच्याकडं कमीच पडला आहे. त्याच्यामुळं मग आहे ना आम्ही सगळ्या मोटर लावून अवन्या करीतोय. तर आता आहे ना या मागं आहेत बाकी रोपा लहान लहानच आहेत ना का. आणि आम्ही कसा मोटरीनं राब वाढवला त्याच्यामुळं मग आमचा राब मोठाला होऊन गेला आणि आम्ही गिंधऱ्याने लावला होता. तर मग आता या आजूबाजूच्या आहेत ना निम्यांच्या अवण्या झाल्यात आणि आमचीच अवनी राहिली. मग म्हटलं आता काय करावा. 2-4 दिवस सुट्ट्या घेऊन टाकल्या आणि मग चला आता अवनीला. तर या बघा इकडं मोटरे लावले, बाकीचे पाईप घेऊन चाललेत. ते तिकडं बांधावर आहे ना, म्हणजे बांधाच्या मेरानं पाईप लाईन आहेत आमच्यावाल्या. त्याच्यामुळं मग पाहिजे त्याच ठिकाणीवरून आम्हाला मोटर पाईप लावून घ्यायला लागतात अवनीला पाणी. तर भाऊ लावी सुटला आहे मोटरीचा क्लिप बसवला आणि मग भाऊ चालला आहे हळूहळू. बाकीचे घरचे आहे स्वयंपाक करीत्यात. मग आम्हाला या कामं राहतात. पाणी बिणी भरायचा, कुठून मेरा तासायच्या. मग आम्ही मोटर बिटर लावले आता. तर हे इकडं आमच्या घरी नेहमी पाणी भरित्यात आणि बाबा बसलाय तिकडं. बाबा कसा पोरा सांभाळायची ड्युटी राहते. मग पोरांना काहीतरी टाईमपास लागत आहे ना, तर पोरा त्या गाळामध्ये चिखलामध्ये येतात जात्यात माकून. सर्दी खोकल्याचा आजार राहता येरीच. मग त्यांना घरामध्ये बसून ठेवलं आहे. आमची दीदी आहे मस्त पोरांना कार्टून लावून दिलं आहे. पोरांना आदावलं तिकडं. आणि हे इकडं आहेत ना आईन ते आहेत ना बांधीच्या त्याडाने खणून राहिल्यात रोप. तर मग रोपही पका मोकार आहे त्याच्यात माणसंही भेटती नाही. पका रोज वाढून गेला आहे. त्याच्यामुळं मग आमची घरचीच मामीन त्या बोलावली आणि त्या खनिक सुटल्यात रोपा. हे इकडं नानांना लावू नाही दिलं आहे, कारण त्यांची लई माणसं होती. त्याच्यामुळं त्यांची पटक्यानं अवनी झाली. त्यांनी घेतला आहे लावून. आमचा चालाय धीरे धीरे नाही माणसं भेटते मग त्याला काय करणार आहे. चालाय हळूहळू रोप खणायचा काम. त्याच्यातही मध्ये लाईट जाते. मग या पाटाच्या मेराना दिलाय लावून. तर मी या मागं पाटातून पाणी सोडलं आहे वावरामध्ये. आणि मग आता का एकच दुटी लाईट गेली का मग आहे ना पाणी मोटर लावायला जायची. ह्या बघा याद्याने काही ट्रॅक्टरचे वन आहेत. आणि मग आता काय ह्या आमचा शेत आहे. 2 वावरा पेरल्यात आम्ही रोप टाकलाय. तर ह्या बघा ह्या आहे ना खाली मोकार गतपाने झाला आहे, काट्या राहत्यात. उन्हाळ्याची आम्ही सगळा माळवा करीतोय. या ठिकाणी आहे ना आम्ही गोण्या आणून ठेवल्यात, चिरगुट्या आणून ठेवल्यात आणि कुदळ्या आणून ठेवल्यात. बांधाव मोकार चिखल झालाय. साठाकला तर पडायचा वावरामध्ये. पण काय शेतकऱ्याला काय माकला काय शेवटी 12 महिन्याचं पीक आहे, त्याच्यासाठी कष्ट घ्यायलाच लागत आहेत. हे इकडं नानांना दिलेत मूठ पांगून. तर मग आता आम्हाला वयाचे मूठ त्याच्यामध्ये बाकीच्यांचा चिखल झाला आहे आणि आमचाच बाकी आहे. बाकीच्याने घेतलं आहे ट्रॅक्टरनं करून. पण मग आता आम्हाला चिखल करायचं लागल. घाई करून घ्यायला लागत आहे. कसं आहे का आता या बांधावर काही मूठ निथळात ठेवलेत का वयाचे असले ना मोकार जड राहतात आणि निम्मा पाणी अंगावर येतं त्या गाळाचा. मग मी चालू आहे बांधाच्या मेराना. तर मग आता या गेल्यात जेवायला. मग म्हटलं आपण फेरफटका मेरा घेऊन टाकावा. तर नानी मूठ बांधिते. नानीला काही उपासही वाटत आहे आज, या आषाढी एकादश आहे. तर मग नानीला म्हणलं मूठ बांधून दाखवते नानी तुम्हाला. तर आता ती काड्या येरी काही तुटून जातात त्याच्यामध्ये. टाईट रोप जात आहे पाणी नसल्यामुळं. मग पाणी सोडलं आहे वरून. मग नानीचा चालाय हळूहळू. तर बघा आमच्याकडं कशा पद्धतीने मूठ बांधित्यात भाताचा. तर नानी आमची तुम्हाला बांधूनच दाखवेल. मी इकून तुम्हाला दाखवतो केवढा रोप राहिला आहे. तर मग नानीचा काही होईना पटापट. मी आहे त्याच्या कॅमेरा धरून राहिलो आहे. नानीचा काय
आता तिनं चहा बी पिऊन येले, सकाळी खिचडी पिचडी खाऊन येले. त्याच्यामुळं मग नानीला काही लवकर काही भूक लागायचा प्रश्नच नाही, त्याला उपास आहे म्हणजे. आणि आता पाती मूठ आहे ना, धुवून घेते व्यवस्थित. त्या बघा धुवला, आता तुम्हाला दाखवील व्यवस्थित. त्याला पक्की आमच्याकडं ना माती रेताड राहते, काळवाटी माती, त्याच्यामुळं मग त्या धुवून घ्यायला लागत आहे व्यवस्थित. म्हणजे मग व्यवस्थित धुतला ना तर मग कसं आहे, काड्या मोकळ्या मोकळ्या राहतात. आणि तो मूठ बांधला बघा अशा पद्धतीने, मस्त मूठ बांधला नानीला. आणि आता ना नानी आहे ना इकडं बांधा ना मूठ बाहेर काढते. कसं आहे, बाहेर काढला ना तर मग आहे ना आम्हाला वयाला सोपा जात आहे. तर नाना आहे ना, बाबांना इकडं आहे ना येले आणलेत चिखल करायला. तर म्हणलं आता रोप म्हणजे रोप लावायला लागेल, त्याच्यावर खत आधीच टाकून देतो आम्ही. आणि ते तिकडं बाबा बसलाय काहीतरी पाहणी करीत, काय कसा काय मेरा बिरा कशा घेतल्यात माणसं गेल्या जेवायला. आणि मग येली ठेवल्यात थांबून. मग आता येलेंली लावलं आहे दाताळा. आमच्याकडं आहे ना बैला किंवा येली वापरतात. मग बाबा का होती येली, बाबाला आणलाय 800 रुपये रोजाना. बाबाचा चालाय वज मुसकी बिस्की बांधून ठेवल्यात येलेंली ना, तर ती लई रायवळ जात राहते, रोप खाऊन टाकीतात. तर त्याच्यात काही आहे ना येलेची म्हणजे तेनली हाका लागत आहे. आणि चिखल झाल्यानंतर मग इकडं आमचा बाबा आहे ना मूठ गोळा करी सुटलाय. आणि आता तेवढंही वावरामध्ये पांगून द्यायचा. त्या बाई बाबा जागे आहे ना, मस्त दोन्ही हातामध्ये मूठ धरून देतोय. तर तेवढ्यात नाना आला. नाना गेला होता कुठंतरी फाटीव तंबाखूची पुडी आणायला. इड्या काड्या लागतात ना माणसं असल्यानंतर, त्यांनी द्यायला लागत आहे. या बाबांनी दिला मूठ पांगून सगळीकडे व्यवस्थित. आणि इकडं गियांगना तर लगेच कवा आली कवा नाही, लगेच घेतल्या लावायला. आणि आमच्याकडं आहे ना ह्या बघा जपानी लावितात. जपानी लावली ना, काड्यांवर 2 माणसं राहतात. इकडं मै चुलते आणि तिकडं नाणे, आणि मध्ये आहेत हे 2-3 माणसं. चालाय दिके काम आमचावाला. मग काय त्याच्यामध्ये नानानं एवढा वावरही लावून टाकलाय आम्हाला व्यवस्थावर. आणि त्याच्यात मित्रांनो आहे ना मला ठेवलं होतं इकडं पाणी बिळी वाळवाया, कुठं सांडबिंड फुटून जाते, पाण्याची लेवले ठेवायला लागते. त्याच्यामुळं मग सांडी कुठून बोगदा बिगदा पडला ना तर त्या सगळा जाता. या बघा जपानी लावतात एकदम एक हिताचं अंतर धरून त्या चिठ्ठ्यात, आणि त्या चिठ्ठ्यांवर आहे ना हे खोसायला लागत आहे. तर आमच्याकडं आवटी पण करीतात, पण आवटीला आहे ना लय पटापट माणसं घेतात. पण कसा जपानी लावला ना हवा खेळती राहते. आणि रोप पण भात पण मस्त होत आहे, भरघोस पीक येत आहे. तर इंद्रायणी आमचावाला, आणि लय मोठालं रोप आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कसं राहत आहे का, पाण्याचं थोडं लेवल असल्यामुळं आहे ना जास्तही पाणी चालत नाही. नंतर ते आहे ना भात सडून जात आहे. नंतर सडल्यानंतर त्याचा काहीच फायदा होत नाही आम्हाला. सडलं तर मग कसं आहे माहिती आहे का, सडल्यानंतर ते लईच रांजळ राहते. त्याच्यामुळं मग गँग बसले. मी आहे तुम्हाला दाखवतो आमचा एवढा वावरही लावून झाला. नानीनं मामीनं काकान ते आहेत, दादान ते आहेत. तर आम्ही नाही म्हणता एवढ्या वावराची भांडीच मारून टाकली. मोठा वावर होता ना ते, जवळ 20 माणसं लागत आहेत. 20हूनही जास्त लागत असतील, पण पान कंबारडा खुडावून जात आहे बुवा. तर आता आहे ना संध्याकाळ झाली आणि माणसं निघाल्यात घरी. तर मग आता कोणाच्या हातात कळशी, घरचे सांगतात ए कळशा घ्या रे, काठ्या घ्या रे. मग आता मग चालत धिके तरी पाहतात म्हणशील या वावरामध्ये जायला किती रोप लागत आहे किती नाही. रोपाचाही कसा राहत आहे. नंतर मित्रांनो ही होती आमच्या मालदेशातली अवनी. तर कशी वाटली आमची अवनी. तर मित्रांनो तुम्हाला आवडलाच असाल हा व्हिडिओ. तर मित्रांनो धन्यवाद. जय आदिवासी.